गाइस दादा बघा सगळे इथे आलेले आणि आम्ही खेळणार आहे आता गेम. या याच्याने तुम्हाला बलून फुगवायचं आहे. 3 सगळ्यात आधी कोण फुगवतं तो जिंकेल आणि त्याला काहीच भेटणार नाही. पण 3 फुगवा. ओ मम्मीने फुगवला. दोघं काही कामाचे नाही आहे. काही कामाचे नाही आहे. हवा निघतेच दोघांमधून हवा निघते. अरे वेची आणि मम्मीचे 2-2 झालेले पण पप्पांचा एक पण नाही झाला. एक अरे फुटला इथून फुटला. सो हे गाइस कसे तुम्ही सर्व होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाइस आज मी करणार आहे बलून चॅलेंज विथ फॅमिली. तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं असेल की मी एक ते ट्यूब आणलेली होती. ट्यूब सोबत एक स्ट्रॉ होती. तर त्या ट्यूब मधनं जे लिक्विड निघायचं ते त्या स्ट्रॉवर लावायचं आणि त्याने बलून फुगवायचा. तर ते चॅलेंज आज मी करणार आहे फॅमिली सोबत. गाइस तर त्यासाठी मी पूर्ण 5 ट्यूब आणलेले आहे. एक तर एक्स्ट्रा आहे. एक मिनिट वेद मी मम्मी आणि पप्पा. तर आम्ही हे सगळं चॅलेंज करणार आहे. चेरीसाठी पिंक चेरी पण गाईस. तुला बोलवलं नाही. तू पण चॅलेंज करेल असं बोलला मी. ती येऊन गेली. तिला वाटलं मी तिला बोलवलं. सो मी तर माझ्या आता गेमिंग सेटअपवर बसलेलो आहे. आणि बाय द वे गाईस तुम्हाला माहिती का मी इथे आता कूलर पण आणलेला आहे. हा बघा हा आहे मिनी कूलर जो की फक्त 1 किंवा 2 जणांना एकदम प्रॉपरली हवा देऊ शकतो. तर ॲक्च्युली हा दुकानावर होता. आता दुकानाचं काम संपलं तर हा आता माझं काम करेल. फक्त एवढं की याच्यात अजूनपर्यंत पाणी वगैरे नाही टाकलेलं आहे. तरी थंडी हवा येते. वातावरण थंड आहे ना बाहेर. आत्ताच 1 तास आधी पाऊस पडून गेला होता पण आता ऊन आलेलं आहे. हे बघा काय कडकवालं ऊन आलेलं आहे. असं वाटतच नाही होतं की आता पाऊस येऊन गेलेला आहे म्हणून. बाय द वे मला इथे थोडी साफसफाई पण करायची आहे. मला हे पण काढायचं. मला याच्या ठिकाणी आहे ना इथे नेस्ट लावायचं आहे जे चिमण्यांसाठी मम्मीने आणलेलं आहे. मागवलेलं आहे ऑनलाईन. एक इथे लावू आणि एक इथे लावू. म्हटलं किती छान वाटेल असं असेल तर फायनली गाईस चिमण्यांचे घरटं पण आलेले. हे ना फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरनं मम्मीने मागवले होते. खिळ्याला टांगायचे रूमच्या बाहेर. तिकडे कुठे तिकडे जागाच नाही आहे काहीच. इकडे लावायचं. हे बघ इथे लटकवू एक छान मस्त. कागद काढावं लागेल त्याच्यातला. बघा गाईस यांच्यामध्ये किती कागद आहे म्हणजे हे आणि खाली बघा याच्यात पण सेम तसंच आहे. मम्मी ह्या झाडाला म्हणते लावायला पण झाडाला लटकवण्यासाठी असं आहेच नाही ना काही. असं टोकदार व्हायचं पाहिजे. हे बघा हे इथे लटकू शकतं मध्ये. हे तर लगेच हे तर असं. अरे वा मम्मी वा. हे बघ ही काडीच येऊन गेली डायरेक्ट याच्यासोबत. ते बिचारे बसायला येऊन जातील खाली ते एक सोबत. हे इथे करू शकतं. बस झाले लटकवलेलं आहे. फक्त पाणी नको जायला आता पावसाचं त्यांना. गाईस हे 2 काढायला खूप मुश्किल झालेली आहे. डायरेक्ट यांच्या अन्नानं एवढा पेपर निघाला. याच्या अन्न तर नारळाचं भुसा निघाला आहे बाई. हे बघा या याच्यामधून. आणि एवढं फिट केलेलं होतं ना. पण जिथून पण हे आलेलं आहे ना तर ॲक्च्युली हे ना मला असं वाटतं तमिळवरनं आलेलं आहे. कारण की प्रत्येक पेपर आहे ना तो तमिळमध्ये म्हणजे लँग्वेज तशी आहे तमिळची. तर हा एक इथे वरती ह्या झाडाला लावणार आहे. पण त्यांना समजेल तरी का इथे लावलेलं आहे. हे बघा काहीच एक फांदी तोडावं लागली. समजेल का पण त्यांना यायला पाहिजे पुढच्या 8 दिवसात. बरं इथे नाही आलं तर त्यांच्या घरा सील केले जातील परत. सो गाईस रात्रीचे 8:50 झालेले. 9 वाजण्यात आहे आणि आता आम्ही करणार आहे तो चॅलेंज. तर मी तुम्हाला सांगितलेलाच होता ना काय चॅलेंज येतो. तर गाईस वरती घ्यायला आलो तो. ह्या त्या ट्यूब आहे ज्याच्याने बलून्स बनतील. अँड गाईस मी बघा कॅमेराची अँगल आहे ना आता चेंज केली. आधी ना इथे ठेवला होता ना त्याला टेबलवर. तर आता आहे ना त्याला पूर्ण मोठं केलेलं आहे आणि या अँगलने शूट करतो मी. सो अँगल चेंज केलेली आहे. गाईस दादा बघा सगळे इथे आलेले आणि आम्ही खेळणार आहे आता गेम. पण यांना नाही माहिती की मी कोणता गेम खेळवणार आहे यांना. स्वतः येते की जण इथे आणि यांच्यासाठी गेम आहे हा वाला. हे बघितलं आहे तुम्ही चेरीसाठी पण एक आहे पिंक कलरचं ते चेरीला.
अरे बोला ना काही, असे डायरेक्ट एकदम बसले मौन व्रत धरून. माहिती आहे हा गेम काय? हा, तर मग याच्याने तुम्हाला बलून फुगवायचं आहे. आणि बलून एकदम नाही की म्हणजे छोटेसे नाही, थोडे मोठे बलून फुगवायचे. कोण सगळ्यात जास्त फुगवू शकेल ते आज बघू आपण. तर आज आपण हा गेम खेळणार आहे. बलून जास्त फुगवायचे का जास्त? हा, साईज मध्ये म्हणजे वाटायलाच पाहिजे तो बलून आहे म्हणून. मी असा विचार केला की यांना सांगू की किती फुगवायचे, की कोण सगळ्यात जास्त एवढं फुगवू शकतो का. यांना टायमर देऊ की एवढ्या टाइम मध्ये वेगवेगळा कलर देईन ना. टायमर देऊ की यांना टार्गेट देऊ. काय पाहिजे तुम्हाला, टाइम की टार्गेट? तुला नाही विचारत पप्पांना. जास्त बलून फुगवायचे का मोठा बलून फुगवायचा? नाही जास्त वरून फुगवायचे. जास्त. पण मग एक असा होतो की तो आहे ना, एवढा पण फुगतो आणि खूप मोठा पण फुगतो. तर मग असं तो वाटायला पाहिजे की तो बलून आहे म्हणून. मी तुम्हाला देतो की 5 बलून कोण सगळ्यात आधी फुगवू शकेल म्हणून. ठीक आहे. ही आहे ना, ही चेरी आहे ना, ह्याला खूप जास्त घाबरते. जास्त फुगवायला लागलाय डायरेक्ट मध्ये घुसून जाईल. चेरी आहे बघ, हे बघ हे काय. हे बघा ती घाबरली लगेच. याला आहे ना काही सेट पण करावं लागतं माहिती का. नाही तर ना असं फुगवायला लागलं लगेच फुटून जाते तिथलं तिथे. याच्यापेक्षा थोडासा मोठा फुगवायचा आहे. आता फुगत नाही होता, पण याच्यापेक्षा थोडासा मोठा फुगवायचा आहे. मग वाटेल काय की तो बलून आहे म्हणून. बेबे तुम्ही पण करताय का? आज आपण मॅचिंग आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही पिंक कलरचं घ्या अजून तुमच्या कपड्यांनी. हे बघ हे काय करताय. ओय ते झाकण घे, ती तोंडात टाकून टाकते. गाईस हे बघा, हे आधीच डायरेक्ट स्ट्रॉला लावून तयार आहे. मी यांना बोलला पण नाही की सुरुवात करायची म्हणून. डायरेक्ट स्ट्रॉला लावून तयार आहे 3 जण. हे बघा, ते मम्मी आणि हा पण डार्क कलर आहे. हा पण फुगल्यानंतर तो लाईट होऊन जाईल. टायमर नाही आहे. जो पहिले फुगवेल जास्त. हा, 5 फुगे फुगवायचे तुम्हाला. 5 जास्त होतील मला असं वाटतंय. ठीक आहे, 5 फुगवा तुम्ही सगळ्यात आधी. 3 का बरं? 4 चला 4. अरे मग मी किती फुगवलेले, मी मोठे फुगवलेले 5-6. 3 सगळ्यात आधी कोण फुगवतं तर आपण तो जिंकेल आणि त्याला काहीच भेटणार नाही. पण हा चल, 1 2 थांबा. ठीक आहे गाईज, मला माहिती आहे फुगवायला जातील आणि लगेच असं फुटून जाईल. 1 2 3 फुगवा. बोलला पप्पा पण मम्मी पण वेदने फुगवायला सुरुवात केलेली आहे. पप्पांचा पण. मम्मी लवकर. ओ मम्मीने फुगवला. बाई ही गेली खाली. वेद एकदम डायरेक्ट ऍपल सारखा फुगवतो. ऍपल सारखा शेप दिसतो त्याचा. हा चालेल. फुटतोय तर हवा निघते सगळी त्याची. थोडासा. अरे तो चाललाय गाईस. पप्पांचा तर इकडे फुगलाच नाही अजूनपर्यंत. यांची नाही हे का फुगदाय का एवढूसा. आम्ही किती मोठा सांगितलेला आहे. खालती सोड. अरे नाही, हा नाही चालणार गाईस. हे बघा केवढूसा फुगवलाय ने. चिपकवून. दोघं काही कामाचे नाही आहे. हवा निघतेच दोघांमधून. हवा निघते काही कामाचे. मग ते तुम्हाला समजायला पाहिजे. फुट. हा फुगला. पप्पांकडनं फुगला. मला माहिती आहे पप्पा ना सगळ्यात मोठा फुगवून टाकतील आधीच. हा मम्मीने पण सुरू केलं. तर काहीच हे काही कामात नाही आले यांच्या दोघींचे. हा चालेल. फुगत नाही आता, फुटताय तुमच्याकडनं. मम्मी बस चालेल. आपण मोजू. दे काय झालं? हाताल नाही, हवा निघाली त्याची. अरे गाईज आता आहे ना, यांच्या आधी मी फुगवून दाखवतो. अरे यांना सोबत पकड. हा चालेल प्रॉपर. आंबा बनला तो. आंब्याच्या शेपचा बनला बघा. वेजचे 2 झाले. मम्मीचा 1 होता ना. नाही मम्मीचा हा 1 होता. पण दे गाईस
वेची आणि मम्मीचे 2-2 झालेले, पण पप्पांचा एक पण नाही झाला. एक कुठे झाला? फोन फुटून गेला. जस्ट याला प्रॅक्टिस झाले दिन वेळ झाला रे का? झाले दिन मध्ये म्हणून बोलला होता 5चा ठेवा. 3 कर ना, अजून 5 कर. ए, पुढे. फुटला. आता नाही होणार ते, आता नाही होणार. पप्पांचं तरी जास्तच मनावर घेऊन घेतलेलं आहे. एकदम भारी. डबल पॉईंट भेटणार एवढा मोठा. पप्पांना वाटलं हे डबल. 3 झाले माझे एक. पण आहे ना याच्यात ना हवा निघते बघा, छिद्रे दिसतात याच्यात. आता झालं ना, आता झालं ना. एक झाला बघ, इकडे पण एक छिद्र आहे. गाईस मी जिंकून जाऊ कांच्या आधी बनवून. हे मम्मी का खालती का बरं करते? गाईस मम्मी जिंकून जाईल. मम्मीचे ना 2 झालेले तिकडे बघा. मम्मीचे 2 झालेले, पप्पांचा ह्या इकडे तिकडे पडतोय. याच्यात ना हवा निघते, पण पप्पांनी फुगवलं, चांगलं आहे. सगळ्यात मोठा पप्पांनीच फुगवला. हा, पप्पांना 2 लागतंय जिंकायला, मम्मीला आणि वेदला 1-1 लागतंय बलून अजून. पैशा फुग्यासारखा झाला तो. अरे गेली, फुटला इथून फुटला. अरे फुटला हे काय फुटला ना तो, फुटला. लक्षच दिलं नाही तुम्ही, बाकीकडनं काय पप्पा जिंकता हारले. गाईस वेद जिंकला. 1 नंबर वेद आहे. 2 नंबर बघू कोण येतं आता. तरी पण नाही झालं. पप्पांच्या आधी माझा दुसरा कंप्लीट झाला. पप्पांचा होईल आता. गाल दुखणार आहे आज. पोट. पप्पांनी किती 4 फुगवले ना वाटतं. 5. पण हे बघा, अरे शेवटी हे ना, हे बघा 2 कलर मिक्स करतोय आता. हे बरोबर. 20 रुपयाचं एक पॅकेट आहे गाईस, हे फक्त 20 रुपयाची एक ट्यूब आहे. फुले मार्केटला भेटतं. मिक्स. 2 कलर मिक्स कालिया. 2 कलरची शेड दिसते या बलून मध्ये, ग्रीन आणि पिंक है ना. तो पण तिकडे मिक्स करतोय. ग्रीन वाला नाही ग काही पण का. हे बघा एवढ्या छोट्याशा ट्यूब साठी लाटणं मागवते. हे घे ग, याच्यात आहे ना. गाईस तर फायनली वेज जिंकलेला आहे. मम्मी 2 नंबर आणि पप्पा 3 नंबर. पप्पांचा आधी तर फुगतच नाही, फुट होत होतं ते आधीच. याने तर 3 कलर मिक्स केले आता वेदने. बस ना ग मम्मी. अरे चिमणीचा आकार झाला तो. एकच कलरचा फुगतोय तो वाटतं. 2 आहे ग्रीन. बाई. हा कसा जॉईंट झालाय त्याला खालून बघा. एक फुगव. पण अजूनपर्यंत हे बलून फुगवलेले ना, तर तसेच आहे बाई. हे यांची हवा कमी नाही झालेली आहे बघा. हा वेदने 3 कलरचा फुगवला, पण हा 2च वाटतोय. ग्रीन आणि ब्ल्यू मिक्स झालेला आहे म्हणून. हे बघा. आता या बलूनचं काय करायचं, चेरीला बसवा त्याच्यामध्ये. मम्मी बस ना. मम्मीची इच्छा संपतच नाही. गाईस तर आता आहे ना, रात्रीचे 10:15 होत आहे. आम्ही वेलनेसला आलेले. सुमित गेलेल्या मध्ये, हिला सोबत आणलेलं आहे म्हणून मला नाही जाता येते. तसं मध्ये पेट्स वगैरे अलाउड नसताना, तो काहीतरी मेडिसिन वगैरे घेतोय मधून आणि येतोय तो बाहेर. आम्ही DSPला तर थोड्या वेळ बसतो. सो गाईस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला खरंच न्यू ब्लॉग मध्ये. लव्ह यू ऑल. बाय.